मित्रांनो, पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रचलित टॉनिक उपलब्ध आहेत. तर त्यापैकी बेस्ट टॉनिक आपल्यासाठी कोणता असणार आहे, ज्याचा फायदा आपल्याला अधिकाधिक होईल आणि कमी खर्चामध्ये आपल्याला ते टॉनिक उपलब्ध होऊन त्याची फवारणी आपल्या पिकावरती केल्याच्यानंतर अधिक फुलधारणा होऊन आपल्याला त्याचा उत्पादनामध्ये फायदा मिळेल. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयक आधुनिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करीत असतो. जे कोणी शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्याच्यानंतर ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. मित्रांनो, पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठी मार्केटमध्ये 4 टॉनिक प्रचलित उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये ॲम्बिशन आहे जे बायर या कंपनीचं येतं, त्यानंतर इसाबियन आहे जे सिजंटा या कंपनीचं येतं, त्यानंतर टाटा बहार आहे जे टाटा रॅलीज या कंपनीचं येतं, त्यानंतर ताबोले आहे जे सुमितोमो या कंपनीचं मार्केटमध्ये येतं. आता यापैकी आपल्या पिकावरती कोणतं वापरायचं, आपण एक थोडक्यात माहिती पाहिल्याच्यानंतर तुम्ही स्वतः कोणतं टॉनिक वापरायचं याच्यापैकी निवड करणार आहात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणतं टॉनिक आपल्या पिकावरती वापरायला हवं आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला कसा होईल याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. सुरुवातीला आपण या 4 प्रोडक्टमध्ये घटक कोणकोणते उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. कारण शेतकरी मित्रांनो, कोणत्याही प्रोडक्टचं जे कार्य आहे हे त्याच्या घटकावरती उपलब्ध असतं. म्हणजे तुमचं इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक जरी असलं किंवा बुरशीनाशक जरी असलं किंवा टॉनिक जरी असलं किंवा खत जरी असलं, त्याच्यामध्ये उपलब्ध असलेल्या किंवा दिलेल्या घटकानुसार त्याच्यावरती कार्य अवलंबून असतं. त्याच्या नावापेक्षा त्याच्या घटकावरती जास्त आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मार्केटिंगसाठी वेगवेगळे नावं त्या ठिकाणी दिले जातात, परंतु आपल्याला घटक पाहून त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज आहे ते पाहूनच त्या ठिकाणी त्या प्रोडक्टची व्हॅल्यू त्या ठिकाणी ठरवायची आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये प्रचलित असलेल्या बायरच्या ॲम्बिशन त्यामध्ये तुम्ही जर घटक पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲमिनो ॲसिड आणि फुल्विक ॲसिड हे 2 घटक तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही सिजंटाच्या इसाबियन या प्रोडक्टमध्ये जर घटक पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अमिनो ॲसिड आणि पेप्टाईड हे 2 प्रमुख घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जर तुम्ही टाटाच्या रॅलीज या प्रोडक्टमध्ये जर तुम्ही टाटा बहारमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड आणि कार्बोहायड्रेट हे 2 घटक तुम्हाला पाहायला मिळतात. आणि शेवटचं चौथं जे की नवीन आलेलं टॉनिक आहे जे आहे ताबोली, याच्यामध्ये पॅक्लोबिट्राझोल 40% हे घटक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही जर याचं निरीक्षण जर केलं तर त्याच्यामध्ये ॲम्बिशन, टाटा बहार आणि इसाबियन हे जे 3 प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड तुम्हाला त्या ठिकाणी कॉमन दिसेल. म्हणजे जवळपास हे जे 3 प्रोडक्ट आहेत हे सर्वसाधारण किंवा समांतर त्या ठिकाणी असणार आहेत. यांचं जे कार्य असणार आहे ते देखील समांतर आहे. आणि जे ताबोले आहे हे फक्त याच्यामध्ये वेगळा कंटेन आहे, त्याचं कार्य थोडंसं वेगळं आहे, ते देखील आपण संपूर्ण पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्या पिकामध्ये नेमकं कोणतं प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरायला हवं, जेणेकरून आपल्याला अधिकची फुलधारणा होईल आणि आपला खर्च देखील वाचेल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 3 प्रोडक्ट जे आहेत ॲम्बिशन, इसाबियन आणि टाटा बहार याच्यामध्ये कॉमन असलेलं अमिनो ॲसिड जे आहे याचं कार्य काय आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट निवडण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, अमिनो ॲसिड हे पिकाची त्या ठिकाणी वाढ करत असतं, कारण याच्यामध्ये प्रकाशसंश्लेषण वाढवण्याची क्रिया असते. त्याचबरोबर पिकामध्ये जे डिफेन्स एन्झाईम असतात, डिफेन्स एन्झाईम म्हणजे जे पिकाची प्रतिकारक क्षमता वाढवतात, रोगांचा बळी पडू नये आणि त्याचबरोबर पिकावरती जर अजैविक ताण आला तर त्या पीक त्याला बळी पडू नये यासाठी डिफेन्स एन्झाईमची पिकामध्ये गरज असते. ते वाढवण्याचं काम देखील अमिनो ॲसिड त्या ठिकाणी करत असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये फुल्विक ॲसिड देखील आहे, हे पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य आहेत यांचं वहन करण्यासाठी काम करतं. आणि अँटीऑक्सिडंट जे एन्झाईम असतात त्यांची देखील निर्मिती करण्याचं काम फुल्विक ॲसिड करत असतं. म्हणजे ॲम्बिशनमध्ये जे उपलब्ध असलेले अमिनो ॲसिड आणि फुल्विक ॲसिड हे आहेत, हे पिकामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे आणि अधिक फुलधारणा होणे, फुलांची गळ थांबवणे, फुलाचं रूपांतर फळात होण्यासाठी मदत करणे, हे अमिनो ॲसिड आणि फुल्विक ॲसिडचं कार्य आहे. तर हे जे अमिनो ॲसिड आहे तिन्ही घटकमध्ये असल्यामुळे हे तिन्हींचं कार्य त्या ठिकाणी एकच येतं. म्हणजे तुमचं ॲम्बिशन असेल, टाटा बहार असेल किंवा इसाबियन असेल, याच्यामध्ये अमिनो ॲसिड उपलब्ध असल्यामुळे पिकामध्ये फुलधारणा होणं, फुलांची गळ न होणं, अधिक फळांची संख्या त्या ठिकाणी लागणं यासाठी हे मदत करत असतं. आणि शेवटचं जे टॉनिक आहे ताबोली, ज्याच्यामध्ये पॅक्लोबिट्राझोल हा घटक असतो, तर हे ताबोली असलेलं जे आहे हे देखील पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी मदत करतं. परंतु हे पिकाची वाढ थांबवून पिकाला संपूर्णपणे फुलधारणेकडे डायव्हर्ट करत असतं. मग ज्या पिकाची किंवा तुमचे जे काही फळपिकं आहेत, फळपिकाला तुम्ही ताण दिल्याच्यानंतर त्या ठिकाणी
त्याचं बहार धरत असतं आणि त्याच्यानंतर एक त्याची वाढ पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फक्त फुलधारणा तुम्हाला आवश्यक असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही ताबोलीचा वापर करू शकता. सोयाबीनसारखं पीक असेल, सोयाबीनमध्ये एक पर्टिक्युलर वाढ त्या ठिकाणी कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं पूर्णपणे फुलांमध्ये रूपांतर करायचं असतं वाढ थांबवून, तर त्या ठिकाणी तुम्ही ताबोलीचा वापर करू शकता. म्हणजे पिकाची वाढ थांबवून पिकाला संपूर्णपणे फुलधारणेकडे जर तुम्हाला वळवायचं असेल तर तुम्ही ताबोली या टॉनिकचा वापर करू शकता. किंवा तुम्हाला तुमचं भाजीपाला पीक आहे, टोमॅटोसारखं पीक आहे किंवा इतर पीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेंडा देखील चालू ठेवायचा आहे आणि फुलधारणा देखील चालू ठेवायची आहे, अशा पिकामध्ये तुम्ही ॲम्बिशन वापरू शकता, टाटा बहार वापरू शकता किंवा इसाबियन वापरू शकता. आता इसाबियन, ॲम्बिशन आणि टाटा बहार यापैकी कोणतं वापरायला पाहिजे, तर हे ॲम्बिशन हे बायर कंपनीचं येतं, इसाबियन हे सिजंटा कंपनीचं येतं. ह्या MNC म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत आणि टाटा बहार ही आपल्या इंडियातीलच कंपनी आहे. त्याच्यामुळे इंडियातील कंपनी असल्यामुळे याच्यावरती असलेले टॅक्स किंवा हिची प्राईस जी आहे ही प्राईस या दोघांपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही टाटा बहारचा देखील वापर करू शकता किंवा तुम्ही ॲम्बिशन किंवा इसाबियन याचा देखील वापर करू शकता. परंतु खर्चात जर तुमच्या बचत करायची असेल तर तुम्ही टाटा बहार सिलेक्ट करून तुम्ही फुलधारणा वाढीसाठी याचा वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा संभ्रम त्या ठिकाणी क्लिअर झाला असेल किंवा तुम्हाला जे प्रॉब्लेम वाटत होता की कोणतं टॉनिक त्या ठिकाणी वापरायला पाहिजे किंवा एखादं टॉनिक आपण जर वापरलं तर आपल्याला वाटतं नाही याच्यापेक्षा दुसऱ्या प्रोडक्टचा रिझल्ट त्या ठिकाणी चांगला असेल ते वापरायला आपण पाहिजे होतं. समजा तुम्ही टाटा बहार मारलं तर तुम्हाला वाटत असेल इसाबियन आपण वापरायला पाहिजे होतं किंवा काहींनी ॲम्बिशन वापरलं तर काही वाटत असेल इसाबियन आपण वापरायला पाहिजे होतं. तर तसं काही नाही, सिमिलर प्रोडक्ट आहेत. यापैकी कोणतंही तुम्ही प्रोडक्ट वापरून तुमच्या पिकामध्ये अधिकची फुलधारणा, फुलांची गळ थांबवणे आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी या टॉनिकचा वापर करू शकता. फक्त ताबोलीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे, हे पिकाची वाढ थांबवून त्या ठिकाणी फुलधारणा करत असतं. त्याच्यामुळे त्याचं देखील तुमच्या पिकामध्ये एक पर्टिक्युलर वाढ झालेली असेल तर त्याचं रूपांतर फुलामध्ये करायचं आहे वाढ थांबवून, तर तुम्ही त्या ठिकाणी ताबोली याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपण कृषी उत्पादनांच्या घटकापासून तर त्याच्या कार्यापर्यंतची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो, जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांच्या प्रोडक्टबद्दलचं असलेलं नॉलेज त्या ठिकाणी वाढेल आणि त्याचा त्यांना पीक उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होईल. कारण जर टॉनिकबद्दलची माहितीच जर आपल्याला नसेल तर चुकीच्या ठिकाणी चुकीचं प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण वापरल्यामुळे आपल्या खर्चामध्ये वाढ त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यामुळे ही वाढ थांबवण्यासाठी डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात ते त्वरित पाहून त्याचा फायदा आपल्या शेतीमध्ये करून घ्या. तर मित्रांनो, अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी मित्रांना या टॉनिकबद्दलची माहिती होईल आणि ते आपल्या पिकामध्ये या टॉनिकचा वापर करू शकतील. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.